झालं असतं. आणखीन एक दिवस की हे आंदोलन जनतेनंतर फक्त सीमित राहिलेलं नाही. हे आंदोलन देशात आणि देशाच्या बाहेर गेलं. लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, अन्य काही शहरांच्यामध्ये भारताच्या बाहेर जी भारताची युवा स्थिती आहे तिच्या देशातसुद्धा शांततेनं पण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर आल्या. हे जसं भारताच्या बाहेर झालं तसंच या देशाच्या जवळपास सगळ्या राज्यामध्ये याची जी काही या फिरीची भावना होती ती आपल्याला पाहायला मिळाली. मला आणखीन एका गोष्टीचं समाधान की देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी तरुण तिथं आले होते. मी ज्यावेळेस तिथं भेटायला गेलो त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले युवा प्रतिनिधी तेही त्या ठिकाणी भेटले आणि ते संयमानं आणि शांततेनं याच्यामध्ये अभिजित आणि त्याचे सहकारी यांच्या पाठीशी उभे राहिले. हे जसं तिथं दाखवलं तसंच तुम्ही पुण्यामध्ये पाहिलं असेल, मुंबईमध्ये पाहिलं असेल, अन्य शहरांच्यामध्ये पाहिलं. यामधून केंद्र सरकार योग्य तो धडा घेईल आणि पुन्हा अशा पद्धतीनं तरुण पिढीला हाताळण्याचं काम करणार नाही एवढीच अपेक्षा. साहेब तुम्ही पंतप्रधान मोदींना भेटलात तेव्हा त्यात एक सगळ्यांची टीका अशी सुरू होती की आपला देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे, जे की अमित शहा किंवा मोदी जे आहे ते हुकुमशाह पद्धतीने वागतात. ह्या निर्णयामुळे तुम्हाला असं वाटतं का की मोदींची किंवा सरकारची जी देहबोली आहे त्याच्यात फरक पडेल आणि देशामध्ये पर्यंत संवादाचं सगळं वातावरण तयार होईल? विरोधकांमध्ये विशेषतः जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये पण भीती असते. मी सांगू शकत नाही, पण मी मोदींना आग्रहाने हे सांगितलं, डायलॉग सुरू करा, बोलायचं नाही हे बंद, आणि पोलीस यंत्रणा या मुलांच्या विरुद्ध वापरू नका. आणि मला असं वाटलं की मी जे बोलतोय त्याची नोंद त्यांनी घेतली असावी आणि त्यामुळे मी प्रत्यक्ष कृतीनंतरची जी पाहतोय त्यामुळे यापेक्षा वेगळा निष्कर्ष आज मी काढला नाही. साहेब, सरसंघचालक जे आहेत ते काल बोलताना असं म्हटले होते की डिक्टेशन नको, संवाद हवा. म्हणजे त्याचा हा परिणाम वाटतो का तुम्हाला? मोदींनी इतक्या तातडीनं बॅकफूटवरती येणं आणि हा राजीनामा म्हणजे इतके दिवस जो दबाव ते 2-3 दिवस गेले, लाठीचार्जनंतर जो तयार झालेला होता रोष, त्याचा दबाव स्वीकारून ते तसेच काम करत होते, राजीनामा घेतला नाही. काल सरसंघचालक बोलल्यानंतर मात्र बऱ्याच हालचाली झालेल्या दिसतात. मी पार्लमेंटमध्ये पाहत होतो, पार्लमेंट 4 दिवस नाही, पण विविध पक्षाचे लोक भेटत होते. मोदी ज्या पक्षाचे आणि त्यांना ज्यांचा पाठिंबा आहे त्याही पक्षाचे लोक भेटत होते, हाऊस संशयावर. आणि त्यांचाही मूळ हा डायलॉग सुरू करावा असा होता. आणि तसंच मत अन्य लोकांनी सुद्धा तिथं मांडलं. त्याच्यामध्ये भागत सुद्धा असावेच असे दिसतंय. सर, गेल्या 12 वर्षातला मोदी सरकारचा पहिला राजीनामा आहे. गेली अनेक आंदोलन झाली, शेतकऱ्यांचं आंदोलन पाहिलं 7-8 महिने चाललं तरी दखल घेतली नाही. अखेर सरकार चुकलं असं म्हणता येईल. सगळ्या याच्यात जी डिक्टेटरशिप सुरू होती गेली 12 वर्षात देशामध्ये,
असं आहे की युवाशक्ती एकत्र आली आणि ती सीमित एका भागापुरती न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पुढे येते याची जाण शेवटी आल्याच्यानंतर हा राजीनामा घेतला असावा किंवा शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला असावा. याच्यामध्ये जे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रधान असं म्हणतात की राज्यातल्या देशातले जे विविध पदांवर महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तसंच राष्ट्रविरोधी जे कृती करणाऱ्या लोक आहेत त्यांना याचा फायदा होऊ नये यासाठी मी राजीनामा देतो असे 2 महत्वाच्या बाबी त्याच्यामध्ये असेच त्या म्हणण्यात काय अर्थ नाही. हे सगळं फेरफार कृतीचं प्रकरण दुर्दैवानं दिल्लीमध्ये आम्हाला खाली मान घालणार होतं आणि त्याचं कारण की त्याच्यामध्ये जे लोक सहभागी आहेत त्याच्यात आपल्याकडची सुद्धा काही नावं ही येत होती महाराष्ट्राची आणि त्यामुळं याच्यावर सक्त कारवाई करायची गरज ही आहे आणि त्या भावनेनेच प्रधानमंत्र्यांची आम्ही सुसंवाद ठेवतो. ठीक आहे भागवत बोलले त्यांच्या पक्षाचे अन्य खासदार खालची जाऊन बोलले मंत्रिमंडळात त्यांची चर्चा झाली त्याच्यामध्ये काही लोकांनी याच्याकडं सहज बोलू नये गांभीर्याने घ्यावं असं मत मांडलं असं ऐकतोय. या सगळ्याचे ते एकंदर परिणाम आहेत. भेटल्यानंतर काही लोकांनी टीका पण केली होती पण आज राजीनामा आलेला आहे समोर या सगळ्याचं तुम्ही डायलॉग सुरू केला त्या सगळ्या काळामध्ये काही लोकांनी त्याला विरोधही केला मी वेगवेगळे त्याचे काही आरोप प्रत्यारोप झाले पण आज अखेर रिझल्ट समोर आहे काय सांगा तुम्ही भेटलेल्या दिवशीच्या ट्विटमध्ये ते पत्र नाहीये की या तुम्ही ज्या दिवशी भेटलात पंतप्रधानांना त्या दिवशी जे शेतकऱ्यांच्या संदर्भातलं पत्र दिलेलं होतं त्यात या विद्यार्थ्यांच्या विषयाचा उल्लेख नव्हता अशी टीका त्या ट्विटवरती सतत केली जाते की तुम्ही ते पत्र तसं पत्र कुठलंही दिलंच नव्हतं. असं त्यांच्याशी होतं मी शेतकऱ्यांचं दिवस तो वेगळा विषय पण विद्यार्थ्यांचं होतं काय द्यायचं डायलॉग सुरू करा हा आग्रह करायचा आणि तो केला आम्ही.